ओम शांती. आजची तारीख आहे 23 जून 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, तुम्ही महान सौभाग्यशाली आहात, कारण तुम्हाला स्वतः भगवंत शिकवत आहेत, जे आतापर्यंत कोणत्याही ऋषी मुनींनी देखील वाचलेले नाही. प्रश्न आहे, ड्रामाच्या कोणत्या भावीला तुम्ही मुलेच जाणतात, दुनियेतील मनुष्य जाणत नाही? उत्तर, तुम्ही जाणता, या रुद्र यज्ञातून विनाशज्वाला प्रज्वलित झाली आहे. आता संपूर्ण जुनी दुनिया यामध्ये स्वाहा होईल. ही भावी कोणीही टाळू शकत नाही. हा असा अश्वमेध अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञ आहे की ज्यामध्ये सर्व सामग्री स्वाहा होईल. त्यानंतर मग आपण या पतित दुनियेमध्ये येणार नाही. याला ईश्वराची भावी नाही, परंतु ड्रामाची भावी म्हटले जाईल. गीत आहे, मुखडा देख ले प्राणी दिल दर्पण में, कितना पाप कितना पुण्य तेरे जीवन में. ओम शांती. मुले देखील मनुष्य आहात. ही मनुष्यांची सृष्टी आहे. यावेळी तुम्ही ब्राह्मण धर्माचे मनुष्य बनले आहात. बाबा शिकवण देतात आत्म्यांना. आत्म्याला आता आपल्या स्वधर्माविषयी माहीत झाले आहे की मी आत्मा या शरीराला चालवणारी आहे. हे शरीर या आत्म्याचा रथ आहे. हे शरीर आत्म्याचा हा रथ आहे. ज्याप्रमाणे बाबा या रथावर येऊन म्हणजे ब्रह्मा बाबांच्या तनामध्ये येऊन स्वार झाले आहेत रथावर, तुमची आत्मा देखील या शरीररूपी रथावर स्वार झालेली आहे. फक्त आत्मा हे ज्ञान विसरली आहे की मी आत्मा शांत स्वरूप आहे. माझे राहण्याचे स्थान मूलवतन आहे. हे शरीर मला इथे मिळते. अशा प्रकारे स्वतःशीच गोष्टी करायच्या आहेत, म्हणजे स्वतःच बरोबर बोलायचं आहे. बाबा म्हणतात की आता तुम्ही शांत स्वरूप आहात. जर तुम्हाला वाटत असेल की आपण शांतीमध्ये बसावे, तर स्वतःला आत्मा समजून शांतीधामचे निवासी समजा. थोडा वेळ शांतीमध्ये बसू शकता. मनुष्य शांतीच मागतात. म्हणतात की मनाला शांती पाहिजे. ते कुणी म्हटले? हे आत्म्याने म्हटले. परंतु मनुष्य हे जाणत नाही की मी आत्मा आहे. विसरून गेले आहेत. एक कथा देखील आहे ना, राणीच्या हाराची. हार राणीच्या गळ्यातच होता आणि शोधत होती बाहेर. तर बाबा देखील समजावून सांगत आहेत की शांती तर तुमचा स्वधर्म आहे. मुलांना समजले आहे की आपण आत्मे शांत स्वरूप आहोत. इथे आलो आहोत पाठ बजावण्याकरिता. या कर्मेंद्रियांपासून आत्मा अलिप्त होतो, तेव्हा आत्मा शांत होतो. या आत्म्याला शांतीचा अनुभव होतो. आत्मा आपला स्वधर्म शांतीमध्येच जितके पाहिजे तितका वेळ बसू शकते. जर आपल्याला या शरीराद्वारे काम करायचे नसेल तर शांतीमध्ये बसा. तर ही आहे खरी शांती. या शांतीला तुम्ही शोधत नाही, परंतु तुमचा स्वधर्मच शांत आहे. आता इथे पाठ बजावत आहात. बाबांकडून माहीत झाले आहे. आपण 84 जन्मांचा पाठ बजावला आहे. या 84 जन्मांच्या चक्राविषयी कोणालाच ठाऊक नाहीये. केवळ तुम्ही मुलेच समजता. पहिले आपण सूर्यवंशी होतो, मग चंद्रवंशी बनलो आणि नंतर चंद्रवंशी वैश्यवंशी बनलो आणि वैश्यवंशी बनलो. आता पुन्हा आपल्याला सूर्यवंशी बनायचं आहे. त्यासाठी आपण बनलो आहोत ब्राह्मण. बाबा म्हणतात की तुम्ही मुलांनी सृष्टीच्या आदी मध्य अंताला जाणले आहे. तुम्ही किती सौभाग्यशाली आहात. बाबा तर यथार्थ गोष्ट समजावून सांगतात. हा आहेच सद्गतीचा मार्ग. हे समजावून सांगायचे आहे की सर्वांचा सद्गतीदाता एकच आहे. तुम्हाला आता माहीत आहे की बाबा येऊन आपल्याला 21 जन्मांकरिता
सद्गती प्राप्त करून देत आहेत. बाहेरचे मनुष्य या गोष्टींना जाणत नाही. तुम्ही ब्रह्मा कुमार कुमारीच जाणतात. कोणी विचारतात की तुम्ही बीके कोणत्या गोष्टी जाणतात? बाबा म्हणतात परीक्षा तर झालीच पाहिजे की आपण ब्राह्मण अथवा ब्राह्मणी आहे की नाही. जर तुम्ही ब्रह्माची मुले आहात तर सृष्टी चक्राला जरूर जाणत असाल. रचयिता बाबांना जाणता. ऋषी मुनी इत्यादी तर रचता आणि रचनेला जाणतच नाहीत. म्हणजे मग नास्तिक झाले. तुम्ही देखील नास्तिक होता. तुम्ही देखील रचयिता बाबा आणि रचनेच्या आदी मध्य अंताला जाणत नव्हता. स्कूलमध्ये बाबा म्हणतात शाळेमध्ये अगोदर अशिक्षितच येतात आणि नंतर मग म्हणतील की शाळेमध्ये आम्ही हे शिकलो. आता तुम्ही आहात ईश्वरीय शिक्षणामध्ये. परमपिता परमात्मा तुम्हाला शिकवत आहेत, तर हे बुद्धीमध्ये असले पाहिजे. रचयिता तर एक शिवबाबाच आहेत. रुद्रने ज्ञानयज्ञ रचला आहे. शास्त्रांमध्ये देखील आहे की आता रुद्र आणि शिव परमात्मा यांच्यामध्ये तर काहीच फरक नाहीये. रुद्राने ज्ञानयज्ञ रचला हे शास्त्रांमध्ये देखील आहे. आणि आता आपण जाणतो की रुद्र आणि शिव परमात्मा यांच्यामध्ये फरक तर काहीच नाही. असे देखील आहे की रुद्र ज्ञान यज्ञातून विनाश ज्वाळा प्रकटली. फक्त रुद्र शिवच्या ऐवजी कृष्णाचे नाव लिहिले आहे तर तीच गीता. म्हटले आहे या ज्ञान यज्ञातून विनाश ज्वाळा प्रज्वलित झाली. तर स्वराज्यासाठी हा ज्ञान यज्ञ आहे. यामध्ये जुनी दुनिया स्वाहा होणार आहे. सर्व आहुती अर्थात सर्व सामग्री यज्ञामध्ये टाकतात. सर्व काही स्वाहा करतात. तर या रुद्र ज्ञान यज्ञामध्ये संपूर्ण जुनी दुनिया स्वाहा होणार आहे. तुम्ही आता राजयोग शिकत आहात. तुम्ही आता या पतित दुनियेमध्ये परत येणार नाही. ही जुनी दुनिया आता नष्ट होणार आहे. तुम्ही जाणता नैसर्गिक आपत्ती इत्यादी सर्व काही होईल. हे सगळे ज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये पक्के झाले पाहिजेत. शिवबाबा म्हणतात की माझ्या बुद्धीमध्ये सारे ज्ञान आहे. बाबा सत आहेत, चैतन्य आहेत, ज्ञानाचा सागर आहेत. सृष्टीच्या आदी मध्य अंताला जाणतात. ऋषी मुनी तर म्हणतात की आम्ही रचयिता आणि रचनेला जाणत नाही. तुम्हाला जर कोणी विचारले की तुम्हाला इथे काय मिळते तर बोला, ज्या गोष्टीबद्दल मोठे मोठे ऋषी मुनी सुद्धा म्हणत होते की आम्ही रचयिता आणि रचनेच्या आदी मध्य अंताला जाणत नाही, तर ते आम्ही जाणतो. रचनेच्या आदी मध्य अंताचे रहस्य रचयिता बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही स्पष्ट समजावून सांगू शकणार नाही. रचयिताच समजावून सांगू शकतील. बाबा उदाहरण देतात. बाबा म्हणतात मधमाशांची देखील एक राणी असते आणि राणीच्या सोबत तिच्या मागे मागे सर्व मधमाशा जातात. राणी अर्थात आई सोबत त्यांची किती जवळचे नाते असते. तर बाबा देखील येतात तर सर्व मुलांना सोबत घेऊन जातात. तुम्ही जाणता बाबा आलेले आहेत आम्हा सर्व आत्म्यांना सोबत शांतिधाममध्ये घेऊन जाण्यासाठी. नंतर मग पुन्हा आपला सतयुगापासून पाठ सुरू होईल. जो पाठ बजवण्याकरिता तुम्ही हे देवी देवता पद प्राप्त करत आहात. बाबा म्हणतात इथे तुम्ही येताच मुळी मनुष्यापासून देवता पद प्राप्त करण्यासाठी तर सर्व गुण इथेच धारण करायचे आहेत. या लक्ष्मी नारायणासारखे बनायचे आहे. यांना दिव्य दृष्टीशिवाय कोणीही पाहू शकत नाही. तुम्हीच जाणता आपण सूर्यवंशी देवता बनणार. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की स्वर्गाची राजधानी कशी स्थापन होते. सतयुगामध्ये तर देवी देवतांचेच राज्य होते, परंतु देवतांच्या राज्यामध्ये मग
राक्षस इत्यादी दाखविलेले आहेत. हे कोणीच जाणत नाही की भारत किती पवित्र होता. महिमा देखील गातात. सर्व गुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, मर्यादा पुरुषोत्तम आणि अहिंसा परमधर्मवाले. त्या देवी देवतांच्या समोर डोके देखील ते टेकवतात. परंतु बाबा म्हणतात मंदिरे देखील भरपूर बांधलेली आहेत, परंतु हे माहीत नाही की सतयुगातील आदी सनातन देवी देवता धर्म कधी आणि कसा स्थापन झाला. भारत जो इतका श्रेष्ठ होता तो नीच कसा बनला हे कोणालाही माहीत नाही. म्हणतात ही भावी पूर्व नियोजित आहे. कोणाची भावी हे देखील समजत नाही. बाबा म्हणतात ड्रामाची भावी समजतील तर लक्षात येईल. ड्रामाचे रचयिता, क्रिएटर, डायरेक्टर कोण आहेत? फक्त म्हणतात ईश्वराची भावी. ड्रामा म्हटल्यावर ड्रामाच्या आधी मध्य अंताविषयी माहीत असले पाहिजे. जोपर्यंत कोणी जाऊन चित्रपट पाहणार नाही तोपर्यंत केवळ पुस्तक वाचून चित्रपटाविषयी काहीच समजू शकणार नाही. जसे वर्तमानपत्रामध्ये देखील छापले होते, एक श्रीकृष्ण चरित्राचा चित्रपट बनलेला आहे, परंतु स्वतः बघितल्याशिवाय कोणाला थोडे समजू शकेल. जेव्हा बघतील तेव्हाच समजतील की चित्रपटामध्ये हे घडणार आहे. तुम्हा मुलांना देखील आता ड्रामाविषयी समजले आहे. मनुष्य म्हणतात दुनियेच्या इतिहास भूगोलाचे हे चक्र फिरतच राहते, परंतु कसे फिरते हे कोणालाच ठाऊक नाही. नावे देखील लिहिलेली आहेत, सतयुग, त्रेता, द्वापर, कलयुग आणि मग संगमयुग. परंतु लोकांचा असा समज आहे की भगवान युगे युगे येतात. सतयुग त्रेताचा देखील संगम असतो, परंतु त्या संगमाचे काहीच महत्त्व नाही. तिथे तर काहीच होत नाही. तर बाबा येतात कलयुग अंत आणि सतयुगाची सुरुवात या संगमयुगामध्ये, आणि ह्या संगमयुगाचं महत्त्व आहे. बाबा म्हणतात मग सतयुगामध्ये सूर्यवंशी असतात, त्रेतायुगामध्ये चंद्रवंशी. तर सूर्यवंशी चंद्रवंशींना राज्य देतात आणि म्हणतात की आता तुम्ही राज्य सांभाळा. बाबा म्हणतात मी हा यज्ञ रचला आहे, यामध्ये तुम्ही तन मन धन सर्व स्वाहा करता, जिवंतपणी मरता. हे ज्ञान तुम्हाला आत्ताच मिळत आहे. अच्छा. खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मधुर मधुर मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक स्मृती आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक स्मृती, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, सुखधाममध्ये जाण्याकरिता आपला दैवी स्वभाव बनवायचा आहे. ड्रामाच्या आदी मध्य अंताच्या रहस्याला बुद्धीमध्ये ठेवून हर्षित राहायचे आहे. सर्वांना हेच रहस्य सांगायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, स्वराज्य घेण्याकरिता या बेहदच्या यज्ञामध्ये जिवंतपणे आपले तन मन धन स्वाहा करायचे आहे. सर्व काही नवीन दुनियेसाठी ट्रान्सफर करायचे आहे. वरदान आहे, आपल्या मस्तकाद्वारे तिसऱ्या नेत्राचा साक्षात्कार घडविणारे सच्चे योगी भव. विश्लेषण बाबा सांगतात, यादगारमध्ये योगीच्या मस्तकावर तिसरा नेत्र दाखवतात. तुम्ही सच्चे योगी मुले देखील आपल्या मस्तकाद्वारे तिसऱ्या नेत्राचा साक्षात्कार घडविण्याकरिता नेहमी बुद्धीद्वारे एका बाबांच्या संगतीमध्ये राहा. एक बाबा आणि दुसरा मी, तिसरा कोणीही नाही. जेव्हा अशी स्थिती होईल तेव्हा तिसऱ्या नेत्राचा साक्षात्कार घडेल. जर बुद्धीमध्ये कोणी तिसरा आला तर मग तिसरा नेत्र बंद होईल. म्हणून तिसरा नेत्र नेहमी उघडा राहावा, यासाठी लक्षात ठेवा की तिसरा कोणीही नाही.
आजचा सुविचार आहे, प्रश्नचित्त बनणे अर्थात चिंतित होणे आणि चिंतित करणे. आजचा अव्यक्त इशारा आहे, सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या स्वभावाला सरळ बनवा, सहनशील बना. जो जसे कर्म करतो त्यावरून त्याचे नाव देखील पडते. कर्म जर श्रेष्ठ असेल तर त्याला नाव पडेल श्रेष्ठ मनी. श्रेष्ठ मनी बनण्याकरिता मन, वाणी, कर्मामध्ये सरळता आणि सहनशीलता हे दोन्ही गुण आवश्यक आहेत. जर सरळता असेल आणि सहनशीलता नसेल तरी देखील श्रेष्ठ नाही. त्यामुळे सरळता आणि सहनशीलता या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे असावी. ओम शांती.